काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम. भाजप आमदार प्रताप अडसर यांचा पलटवार. बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार तथा अमरावती जिल्हाध्यक्ष प्रताप अडसर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावत ते केवळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात अडसर यांनी केला. प्रताप अडसर म्हणाले की बोगस बियाण्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून चालू अधिवेशनात अनेक आमदारांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता. याची दखल घेत राज्याचे महसूल आणि कृषी मंत्र्यांनी तातडीने प्रभागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या स्पष्ट सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडे कोणताही ठोस मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे ते केवळ राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करत आहेत. महायुती सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांचे सरकार असून ते बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा ठाम दावाही आमदार अडसर यांनी यावेळी केला. काँग्रेसचं ते धोरणच आहे विनाकारणच तथ्य नसलेल्या टीका करणं. सभागृहामध्ये अनेक आमदारांनी व मी सुद्धा या विषयात सभागृहातही चर्चा केली, विषय मांडला आणि पत्रव्यवहारसुद्धा केला आणि कृषी मंत्री व आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चाही केली आणि त्या संदर्भात माननीय पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं एन्डोर्समेंट करून तात्काळ पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नियोजनमधून भरपाई देण्यात यावी असं त्यांना पत्रही लिहिलं, रिमार्कही लिहिलं आणि माननीय कृषी मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जाहीर केलं आहे की या संदर्भात जिथं जिथं असं आढळलं आहे त्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करू. त्या तक्रारींमध्ये तथ्य आढळलं तर निश्चितपणे त्या कंपन्यांवर सुद्धा कारवाई करू. हे स्पष्टपणे सभागृहात सांगितल्यानंतरसुद्धा एकतर यांना काही माहीत राहत नाही काँग्रेसवाल्यांना किंवा हे पाहत नाही किंवा हेतुपुरस्सर समाजामध्ये व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता या पद्धतीचे स्टेटमेंट करतात असं मला वाटते. कारण स्पष्ट निर्देश माननीय कृषी मंत्र्यांनी दिले आहे आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी अमरावती जिल्ह्यासाठी जर स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना या संदर्भात DPCमधून आपल्याला काय करता येईल या संदर्भात अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश माझ्या पत्रावरच त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं या तक्रारींमध्ये किंवा यांच्या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही असं मला वाटते. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करून राहिलं आहे. आजपर्यंत काँग्रेसनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आज ही अवस्था झाली आहे. नाहीतर आधी शेतकऱ्याची अवस्था चांगलीच होती, परंतु आता हळूहळू टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी हे महायुतीचं सरकार अत्यंत चांगलं काम करून राहिलं आणि भविष्यात त्याचे परिणामसुद्धा दिसणं सुरू होईल. शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामध्ये शासन काही करू शकत नाही. शासन एवढंच करू शकते की त्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करून राहिला आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि बियाण्यांच्या बाबतीत निश्चितपणे 100% व्यवस्थित कारवाई सगळ्या कंपन्यांवर होईल. याबाबत शेतकऱ्यांनी आश्वस्त राहावं आणि त्यांना मदतसुद्धा मिळेल.